हे मार्गदर्शन आपण मागता हे कुठल्या नियमानुसार मागता ते जरा सांगा. नियम असं कायद्यामध्ये कुठला स्पष्ट नियम नाही आहे. पण ज्या वेळेला कायद्यामधल्या एखाद्या तरतुदीबद्दल ज्या वेळेला संभ्रम निर्माण होतो त्यावेळेला आयुक्त ती कुणाला मागणार? आयुक्त मग एकतर शासनाला मागणार नाही तर तुम्हाला कोर्टाला मागणार. तुम्हाला तुम्हाला हा प्रश्न विचारलाय कोणी? पहिली गोष्ट, एक शासनाचे GR 2 आलेत, त्याच्यात खुलासा आता झाला की स्पष्ट आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असा उल्लेख 2014च्या ह्याच्यात आणि तुम्हीच सांगितलं 25 ह्याच्यात नाही. महापौरांनी जी पत्रिक मान्य केली त्या GR नुसार केली परिपत्रक, हे तर तुम्हाला मान्य आहे. मग त्या तुमचा संभ्रमाचा बाबतीतला विषय तुम्ही काय केलं? लोकप्रतिनिधींमागतो. लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? तुमच्या व्याख्येतून लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? सभागृहात बसलेला प्रत्येक सदस्य की इतर बाहेर रस्त्यावर तुमच्याशी लढाई करणारा कोण? कायदा काय सांगतो? महासभा ही उच्चस्थ आहे शहरात. महासभेने अधिकार कोणाला दिलाय? महापौरांना दिलाय. तुम्ही महापौरांशी अवगत केलात का हे पत्रव्यवहाराचं? म्हणजे तुम्ही महासभेच्या अधिकारावर गदा आणलीत का असं बोलायचं का? तुम्ही महासभेच्या अधिकाराला स्वयं वापरलात असं बोलायचं? महापौरांचा अधिकार जो महासभेने दिलाय तो आपण कसा वापरू शकतो? महापौरांच्या माध्यमातून पत्रव्यवहार होणं. आपण महापौरांशी चर्चा केलीत का? आपण महापौरांना पत्र दिलं का की अशा पद्धतीनं आमच्याकडे प्राप्त तक्रारी आहेत आणि त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे? आपल्या माध्यमातून आपल्या माहितीस्तव शासनाकडून खुलासा घेणं गरजेचं आहे. आपण अवगत केलं का? त्यांना अवगत केलं का? आपण परस्पर का दरवेळी प्रत्येक वेळी तुम्ही अजून प्रशासक भूमिकेत वागता? विषयांतर करायचं नाहीये मला. प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही फक्त टाइमपास करायला इथं निवडून आलोय किंवा आमच्या जनतेने आम्हाला काम धंदा नाही म्हणून इथं पाठवले? टाइमपास करण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला सांगा ना, माझ्या घरात पाणी गडूळ येते, मला सांगायचं, लोकप्रतिनिधी मला कळवायचं सोडून तुम्ही प्रेस घेऊन दुनियाला सांगताय. एकाही सदस्याला तुम्ही आवाज दिलाय? सांगितलं? आमचा अधिकार का मारता तुम्ही? का आमचा अधिकार मारता? कुठल्या कायद्याने तुम्ही बोलता? लोकामिक होताना कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने प्रेसला जाण्या अगोदर तिथल्या सन्माननीय पीठासीन अधिकाऱ्याला ते अवगत करून देणं गरजेचं असतं. हा नियम नाही साधा सोपा माहित तुम्हाला? अवगत करून देणं नाही का? सांगा. मी जे बोलत असेल माझं ज्ञान चुकीचं असेल सांगा तुम्ही. का गरज नाही महापौरांना सांगायची? सांगा. ह्या खुर्चीला महापौर म्हणजे ह्या खुर्चीला आम्ही मानत नाही. बोला. महापौरांचा अधिकाराचा अवमान करण्याचा आयुक्तांचा कोणताही हेतू नाही. ठराव झाला, आपण त्याला मानता की नाही? महासभेत ठराव झाला निमंत्रण पत्रिकेचा. मानतो ना. एक सांगतो तुम्हाला, विरोधी पक्ष गटनेते साहेब तुम्ही हे पण ऐका. पत्रिक काढण्याकरिता शिवराम पाटील साहेबांनी आता GR दाखवला. हा GR पाटील साहेबांकडे, हा यांच्याकडे नसेल? असायला पाहिजे. महापौरांच्या फाईलला पत्रिकेच्या सोबत लावलेला GR कुठला होता? 2014. हे जे बोलतात ना आता तुम्ही खुलासा मागता, हा खुलासा महापौरांकडे ठेवला तुम्ही. त्या सन्माननीय सदस्याला या सभागृहापुढे तो GR दाखवायला लागला. शर्मेची बाब कोणाची आहे? या सदस्याची, माझी का तुमची? प्रशासनाची. कोणाला आम्ही चुकीचं ठरवायचं? आणि नंतर तुम्ही मुकाम प्रेसला सांगता कोणी जर केला असेल चुकीचं त्याच्यावर आम्ही कारवाई करू. हा सभागृहात विषय झालाच नसता ना. विषय झाला नसता. आता सुद्धा तुम्ही शासनाला शेवटी सभागृहाला विषयात घेता की नाही तुम्ही? परस्पर पत्रव्यवहार हे बंद करा महापौर साहेब. हे असं होतंय की प्रशासनाला जर नाही मानायचं ना सांगा, आम्ही इथून उठून जातो. हे सभागृह कशाला भरवायचं?